सर्वांना नमस्कार। आज या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं राज्यभरातून इथं जमलेले माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। खरं तर ज्या विषयाच्या अनुषंगानं आपण इथं आज जमलेलो आहोत त्या विषयाच्यासाठी बोलण्यासाठी मी इथं उभा आहे आणि तोही दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि तोही 30 मिनिटाची वेळ मला आयोजकांनी दिलेली आहे की 30 मिनिटांमध्ये सर ती मांडणी करायची। म्हणजे डिफिकल्ट टास्क एक दिलंय, तर तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून ते कंप्लीट करूया। तर हा जो राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 या संदर्भात बरीचशी चर्चा आपण वर्तमानपत्रामध्ये ऐकली, आपल्यामध्ये चर्चा। आणि शिक्षक काय करतात की बऱ्याचशा वेळेला आपण वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, व्हॉट्सअपवर येणाऱ्या त्याच्या संदर्भातल्या पोस्ट हे वाचून एक आपलं मत बनवत असतो की याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये हे आहे, आणि या अनुषंगानंच आपलं मत स्पष्टता यावी, आराखडा नक्की काय आहे आणि त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत, काय सांगितलेलं आहे याच्याविषयीची स्पष्टता येण्यासाठी हा खरं तर हे सेशन ठेवलेलं आहे की महाराष्ट्राच्या राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण याच्यामधल्या तरतुदी काय आहेत, शिफारसी काय आहेत याच्याविषयी आपण बोलणार आहोत। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आलं आणि त्यानुसार जी काही कार्यवाही करण्यात येत आहे शालेय शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये, त्यासाठी शालेय शिक्षणामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडे पायाभूत स्तर असतील, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण असेल, हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहेत जे शिक्षण प्रक्रियेला दिशा देण्याचं आणि पुढची दिशा येणाऱ्या शिक्षण क्रमाची, अभ्यासक्रमाची आणि पाठ्यक्रमाची काय असेल, शाळा कशा चालतील, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं केलं जाईल याचं एक चित्र मांडणारा आराखडा म्हणून आपल्याला अभ्यासक्रम आराखडा आहे असं म्हणता येईल। आणि याचं ध्येय काय आहे? या एनईपीचं आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्याचं ध्येय आहे की आता जे आपण म्हणतोय सगळेजण की आपलं हे 21वं शतक हे नॉलेजचं शतक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं शतक आहे, हे जे काही ज्ञानाधिष्ठित समाजासाठी जी काही आव्हानं आपल्यासमोर उभी राहिलेली आहेत आणि त्या काही आव्हानांचा आपण सकाळच्या सत्रामध्ये चर्चा केलेली आहे सर्व मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील, आणि माननीय सुप्रियाताईंनी देखील मनोगतामध्ये त्याची चर्चा केलेली आहे। तर या सगळ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठीचा जो नागरिक आहे, जो शाळामधून घडतोय, ह्या नागरिकांना तयार करण्याची जबाबदारी ही या राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्याच्या द्वारे करावायची आहे। हा जो काही आराखडा आहे हा सर्वसाधारणपणे 5 भागामध्ये विखरलेला आहे किंवा मांडलेला आहे। तर याच्यामध्ये आराखड्याचा दृष्टिकोन, याच्यामध्ये आराखडा कसा तयार करण्यात आलेला आहे, याच्या पाठीमागचा विचार काय आहे, ध्येय धोरण काय आहे, स्तर कसे आहेत, अभ्यास शिक्षणाचे स्तर कसे आहेत, वेळेचं नियोजन कसं आहे याच्याविषयीची चर्चा करण्यात आलेली आहे। याचबरोबर आंतरसमवाय क्षेत्र पूर्ण अभ्यासक्रमामध्ये कुठल्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सुद्धा क्रॉस कटिंग थीम्स असं म्हणतो। यासोबत शालेय विषय अभ्यासक्रमाची क्षेत्र कुठली कुठली असणार आहेत, कारण का बऱ्याचशा वेळेला आपल्याला असं वाटत असतं की पॉलिसी कधी सुरू झाली, ज्यावेळेला पाठ्यपुस्तकं आपल्या हातात आली त्याच वेळेला पॉलिसी इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झाली, अशा पद्धतीचे एक सर्वसाधारणपणे मनोभाव असतो, त्याच्याविषयी पुढे आपण बोलणार आहोतच। तर शालेय विषय कुठले असतील आणि त्याच्या संदर्भातली रचना, याचबरोबर जे शालेय संस्कृती आहे आणि प्रक्रिया, शाळेमध्ये चालणारी विविध प्रक्रिया याच्या संदर्भातलं एक प्रकरण आहे। आणि या सर्व अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी सहाय्यभूत यंत्रणा आहे, सहाय्यभूत परिसंस्था आहे, याच्यासाठी देखील एक प्रकरण आहे। अशा 5 भागामध्ये आराखडा आहे। हा दृष्टिकोन, राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीचा दृष्टिकोन जर आपण पाहिला तर आराखड्याला असं म्हणायचंय की भारतीय संविधानाला जो भारतीय समाज अपेक्षित आहे, जो समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीवाद, समानतावाद याच्यासाठीचा जो समाज अपेक्षित आहे, हा समाज निर्माण करण्याचं जे आपलं ध्येय आहे तेच शिक्षणाचं ध्येय धरून आणि तशा पद्धतीचे ज्ञान, क्षमता आणि मूल्य आणि तसा स्वभाव विद्यार्थ्यांच्या स्वभाववृत्ती विकसित करण्यासाठी च्या अनुषंगानं शालेय शिक्षणाची ध्येय ठेवणं हे याचं विचार आहे। आणि त्याच्या अनुषंगानं मग शिक्षणाची ध्येय काय असतील, अभ्यासक्रमाची लक्ष्य, अभ्यासक्रमाची ध्येय काय आहेत, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती, हे जे 4 लाल रंगामध्ये दाखवलेलं आहेत याला अध्ययनाची मानके असा शब्दप्रयोग अभ्यासक्रम आराखड्यामध्ये केलेला आहे। आणि ह्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं आपल्याला नेमकं त्या विषयातून काय साध्य करायचं आहे यासाठी अध्ययनाची मानके प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं देण्यात आलेली आहेत। आणि या सगळ्याच्या पायाला जर तुम्ही पाहिलं असेल तर शालेय संस्कृती आणि प्रक्रिया आहे। म्हणजे
घडवायचा समाज, तो शाळेच्या संस्कृती आणि प्रक्रिया ते शालेय शिक्षणाचं ध्येय या सगळ्यांचा समन्वय करून हा अभ्यासक्रम आराखडा एका दृष्टिक्षेपात तो मांडत आहे. या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये विषय असं न म्हणता अभ्यासक्रमाचे क्षेत्र असं म्हटलेलं आहे, विस्तृत नाव त्याला दिलेलं आहे. आणि विषय या छोट्या संज्ञेमध्ये त्याला लिमिटेशन न ठेवता आणि याच्यामध्ये कुठली क्षेत्र आलेली आहेत तर आपली नेहमीची 4 तर सुरुवातीला आहेतच पहा. त्याच्यामध्ये भाषा आहे, गणित आणि संगणकीय विचार आहे, विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र, याच्याविषयी तर आपण नेहमी बोलतो, ऐकतो आणि इतकी वर्ष आपण ते शिकत देखील आलेलो आहोत. याचबरोबर याच्याही पेक्षा वेगळं ज्याला आपण खऱ्या अर्थानं एनईपी मध्ये असेल म्हणा, राज्य अभ्यासक्रम आराखडा असेल किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, याच्यामध्ये महत्व देण्यात आलं आहे ते कला शिक्षणाला. याचबरोबर आंतरविद्याशाखीय क्षेत्रांना, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच, आणि शारीरिक शिक्षण आणि निरामयता. आपण इतकी वर्ष आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत, आपण स्वतः शाळेमध्ये होतो. आपल्याला कायम कुठले विषय महत्वाचे असं जर म्हटलं तर भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान हेच विषय महत्वाचे असं होतं. परंतु कला शिक्षणाच्या तासिकांना सुद्धा गणिताचे शिक्षक तास घ्यायचे, इंग्रजीचे शिक्षक तास घ्यायचे, क्रीडेचे तास सुद्धा त्यावेळेला सुद्धा महत्वाच्या विषयांच्या तासिका होतील असं व्हायचं. तर ते होऊ नये म्हणून आपण सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये जे ऐकलं की सर्व गुण संपन्न ज्या वेळेला आपल्याला नागरिक घडवायचा आहे, विद्यार्थ्यांचा सर्व अंगाने विचार करायचा आहे आणि त्यासाठीची जी काही अभ्यासक्रमाची रचना आहे, त्यासाठीची जी काही विषयाची मांडणी आहे, याच्यासाठी विद्यार्थ्यांचा तो खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास घडवण्यासाठीची मांडणी विषयाची असावी. म्हणून कला शिक्षण असेल, शारीरिक शिक्षण असेल, आंतरविद्याशाखीय क्षेत्र असतील आणि व्यावसायिक शिक्षण असेल, याच्याविषयी मगाशी कुलकर्णी सरांनी अतिशय विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आणि बऱ्याचशा आपल्या मनातल्या समजुती आणि गैरसमजुती याच्यावर देखील त्यांनी त्याच्यातून प्रकाश पाडलेला आहे. तर ही अभ्यासक्रमाची क्षेत्र आपल्याला या आराखड्याच्या मध्ये मांडलेली दिसतील. या ठळक बाबी या ज्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या आहेत, यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो नवीन आलेला आकृतीबंध आहे तो म्हणजे 5-3-3-4 वयोगटानुसार विद्यार्थ्यांच्या जो आकृतीबंध आलाय त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच. या अनुषंगानं जो काही बालपणीच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम पहिल्यांदा नव्यानं तयार करण्यात आलेला आहे आणि पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम शालेय शिक्षणाचा आराखडा त्याचाही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान हे बेसिक किंवा एकदम मूलभूत गोष्ट मांडलेली आहे आणि त्याच्यावर देखील भरपूर काम आता सध्या गेल्या 2 वर्ष झालं आपल्याकडे सुरू आहे. याच्यामध्ये निपुण भारत अभियान असेल, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण असेल, त्यांच्यासाठी 6 महिन्याच्या कोर्सचं विकसन असेल, म्हणजे हे पॉलिसीचं काम गेली 2 वर्ष झालं सुरू आहे. आणि या अनुषंगानं खऱ्या अर्थानं जो आपल्याला अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण मगाशी चर्चा केली, हा नागरिक घडवण्यासाठी बहुविद्याशाखीय अशी आणि एकात्मिक शिक्षणाची रचना करत असताना विद्यार्थ्यांना त्या अभ्यासाचं ओझं वाटू नये म्हणून अभ्यासक्रमाचा जो काही आहे तो त्यातलं माहितीचं वजन कमी करून संकल्पनावर जास्त भर आणि मूलभूत संकल्पनाच्या आकलनावर भर अशी याची रचना करण्यात आलेली आहे. हे करत असताना माध्यमिक स्तरावर विषय निवडीचं स्वातंत्र्य, व्यावसायिक शिक्षणाचा समावेश, बहुभाषिक धोरणाचा पुरस्कार आणि जे काही भारताची प्राचीन ज्ञान परंपरा आहे, आतापर्यंत चालत आलेली ज्ञान परंपरा, याच्यामध्ये समन्वय हा गोष्टीचा आपल्याला ठळक वैशिष्ट्यामध्ये समावेश करता येईल. हे करत असताना पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आणि सर्व अभ्यासक्रमाच्या क्षेत्रामध्ये जे विषय येणार आहेत, आंतरसमवाय क्षेत्र ज्याला आपण असं म्हटलंय, क्रॉस कटिंग थीम्स असं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली ही वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं भारताची काही संस्कृती आहे, परंपरा आहे, भारतामध्ये त्या विषयासंदर्भात झालेलं काम आहे, याच्या संदर्भातलं चित्र, याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जी विकसित करायची मूल्य आणि स्वभाववृत्ती आहे हे, आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन आणि काळजी अध्ययन, याच्या संदर्भातले देखील आशय पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आणि विषयामध्ये येणार आहेत. याचबरोबर शाळामधलं समावेशन, याच्यामध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना ती शाळा आपली वाटली पाहिजे. म्हणजे प्रगत विद्यार्थ्यापासून अप्रगत विद्यार्थ्यापर्यंत ते ज्याला दिव्यांग विद्यार्थी असतील त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना, समाजातल्या प्रत्येक घटकांना याच्यासाठी शाळेमध्ये समावेशन जे आहे ती शाळा त्याला आपली वाटली पाहिजे याच्या दृष्टीचे घटक. आणि याचबरोबर शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि शाळांमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान, आणि मग ते शैक्षणिक तंत्रज्ञान शिक्षणातील असेल आणि प्रशासनातली असेल आणि शिकण्यातील असेल, या सगळ्यांच्या अनुषंगानं ही क्षेत्रामध्ये अभ्यासक्रमाची विषयाची क्षेत्रामध्ये विभागली जाणार आहेत. अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय जी संरचना आहे आपण जी म्हणालो आणि याच्याविषयी सतत बोललं गेलं, याच्यामध्ये वय वर्ष
3 ते 8, वयवर्ष 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 त्या वयोगटानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर आणि त्या इयत्तांच्या साठी कुठला अभ्यासक्रम आराखडा आलेला आहे तर पायाभूत स्तर हा इयत्ता 2री पर्यंतचा जो काही स्तर आहे याच्यासाठी पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम ऑलरेडी आराखडा आलेला आहे आणि त्याच्यावर मात्र एवढी चर्चा झाली नाही. कारण का बऱ्याचशा वेळेला काय होतं की अंगणवाड्या ह्या आता सध्या शाळांमध्ये इंटिग्रेट झाल्या, परंतु ECC फार मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार केला गेला, परंतु त्या अभ्यासक्रम आराखड्यावर जास्त चर्चा राज्यभर झाली नाही. ही एक मला स्वतःला व्यक्तिशः खंत वाटते. कारण का त्या ठिकाणी आपला मूळ पॉलिसीचं जर बघत असाल तर पॉलिसीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे की अभ्यासक्रम आराखड्याचं सुद्धा आणि NEPचं सुद्धा की 2025-26 पर्यंत राज्यातील सर्व इयत्ता 3री पर्यंतच्या मुलांना मूलभूत वाचन लेखन क्षमता आल्या पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगानं खेळ कृती आधारित जो काही अभ्यासक्रमाचा आराखडा पायाभूत स्तरासाठी विकसित करण्यात आला आणि ती समज जी काही 1ली-2रीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आणि अन्य अंगणवाडी सेविकांसाठी आपल्याला विकसित करायची आहे त्याच्यावर देखील आपण या पुढच्या कालावधीमध्ये चर्चा आयोजित करावी असं मला वाटतं. आणि मात्र इयत्ता 3री ते 12वी पर्यंत जो काही हा राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण आहे याच्याविषयी आपण आता बोलतोय. आणि हा 1ली ते 2री अंगणवाडी किंवा बालवाटिका आणि 1ली ते 2री यासाठी जो काही पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम आराखडा आला याच्यामध्ये याच्या अभ्यासक्रमाची रचना जी होती ही मातृभाषेवर भर याच्यामध्ये देण्यात आलेला जास्तीत जास्त आणि विकासात्मक क्षेत्रावर विद्यार्थ्याच्या आणि बालकाच्या विकासात्मक क्षेत्रावर आधारित असा. मात्र 1ली आणि 2रीचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठी इत्ता 1लीपासून 3 भाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी हिंदी भाषा विषय हा या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये म्हणजे आपल्या अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. पाठ्यपुस्तकं 1ली आणि 2रीपासून पाठ्यपुस्तक 1लीपासून असतील. अध्यापनशास्त्र जे असेल निश्चितच खेळ केंद्रित आणि कृतीवर आधारित असणार आहे. मूल्यमापन निरीक्षण आणि कृतीपत्रिकांवर आधारित आणि वर्ग व्यवस्था ही अधिक मोकळीक देणारी आणि त्या शिक्षक एकच शिक्षक असावेत त्या वयोगटासाठी असं सर्व विषयांसाठी असं पॉलिसी अभ्यासक्रम आराखडा म्हणतो. पूर्वतयारी स्तर जो वयवर्ष 8 ते 11 साठी इत्ता 3री ते 5वी साठी आहे. याच्यासाठी जी काही अभ्यासक्रमाची रचना आहे याच्यामध्ये 3 भाषा आहेत. गणित, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता आणि आपल्या सभोवतालचं जग असे पाठ्यपुस्तकं असणार आहेत. आणि हा आशय पाठ्यपुस्तकामधला जो आशय असणार आहे हा आशय विद्यार्थ्यांच्या परिचित संदर्भातला आशय असणार आहे. हा अध्यापनशास्त्र हे खेळ केंद्रित आणि सराव आणि पुनरावृत्तीवर आधारित असलेलं अध्यापनशास्त्र शिक्षकांच्या अध्यापन पद्धती असाव्यात असं आराखडा म्हणतो. मूल्यमापन जे करत असताना विद्यार्थ्यांच्या कृतींचं निरीक्षण करणं मौखिक आणि छोटं औपचारिक पद्धतीचं जे काही लेखी मूल्यमापन करण्यात येईल. वर्ग व्यवस्था औपचारिक शिक्षण आणि मोकळीक या दोन्हीचा समन्वय साधणारी वर्ग व्यवस्था असावी आणि शिक्षक जे आहेत हे विषयानुरूप नाहीत, मात्र कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, निरामयता यासाठी शाळा संकुलातील इतर शिक्षक वापरता यावेत असं आहे. मग ही जी काही प्रस्तावित विषय योजना आहे, कारण का आपला सगळ्यांचा प्रमुख सगळा असतो तो म्हणजे विषय योजना काय आहे, वेळ काय आहे आणि किती वेळ मिळणार आहे, मूल्यमापन कसं होणार आहे याच्यावर असतो. तो जर आपण पाहिला तर साधारणपणे 10 विषय आपल्याला दिसून येतील. यामध्ये अभ्यासक्रमाची क्षेत्र जर पाहिली आपण तर 3 भाषा आहेत. गणित, आपल्या सभोवतालचं जग 1 आणि 2 आणि याच्या पुढे जर तुम्ही पाहत असाल तर मूल्यमापन कसं होईल हे सुद्धा दिलेलं आहे पहा. तर हे सगळं आणि विषय आणि आता पहिली हे जे ते 3री ते 5वी साठी सगळे विषय अनिवार्य आहेत. इतर विषयांची लवचिकता नाहीये. मूल्यमापन सगळं अंतर्गत असणार आहे आणि प्रत्येक माध्यमासाठी याची रचना सुद्धा देण्यात आलेली आहे. मराठी, इंग्रजी आणि अन्य माध्यमांच्या शाळांसाठी. वयवर्ष 11 ते 14 इथं 6वी ते 8वी साठी परत 3 भाषा असणार आहेत. गणित, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असे पाठ्यपुस्तकच असणार आहेत. मात्र पहिल्यांदा जो परिचित आशय विद्यार्थ्यांचा होता त्याच्या जे अमूर्त संकल्पनावर भर असणारा अध्यापनशास्त्र आता इथं पुढचेवर आधारित म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणं हा या पूर्ण अभ्यासक्रम आराखड्याचा आपण ज्याला खऱ्या अर्थानं 21st सेंचुरी लर्निंग स्किल्स म्हणतो तसे लर्निंग स्किल विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावेत अशा दृष्टीनं आराखड्याची रचना करण्यात आलेली आहे. आणि अशा दृष्टीनंच शिक्षकांचं अध्यापन असावं आणि मूल्यमापन ही तसं असावं याच्याविषयी आराखडा भाष्य करतो ते आपण पुढे बोलूया. तर वर्ग व्यवस्था जी आहे तर 6वी ते 8वी साठी गटकार्य आणि सहाध्यायी अध्ययन करण्यासाठी आणि आदान प्रदान करण्यासाठी असावी.
शैक्षणिक साहित्याची रचना व्यवस्थित करता येण्यासारखी वर्ग व्यवस्था असावी आणि काही विषयासाठी विशिष्ट शिक्षक देखील या क्षेत्रासाठी असतील। याची जर विषय योजना जर आपण पाहिली तर इयत्ता 6वी आणि 8वी साठी 3 भाषा आपण पहिल्यापासूनच इयत्ता पहिलीपासून त्याचा पुरस्कार केलेला आहे आणि मराठी ही अनिवार्य प्रत्येक स्तरावर ठेवण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर इथं 6वी पासून मात्र इतर भाषा शिक्षणाची परकीय भाषा शिक्षणाची सुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहत असाल तर फ्रेंच, जर्मन, रशियन, जापनीज, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, हिब्रू, अरेबिक या सुद्धा भाषाचा पर्याय इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि याशिवाय गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, व्यावसायिक शिक्षण इथे इयत्ता 6वी पासून येतं आणि इयत्ता 3री मध्ये जे आहे ते कार्य शिक्षण या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण येतं। कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व निरामयता हे सगळे जे आहेत ते अनिवार्य विषय असणार आहेत आणि अंतर्गत मूल्यमापन याच्यासाठी असणार आहे। याचबरोबर स्काउट व गाईड आपल्या सर्वांना आता ह्या वर्षी आपला 3री, 5वी आणि 8वी ची वार्षिक परीक्षेबाबत सगळीकडे प्रश्न बऱ्याचशा वेळेला विचारले जातात शिक्षकांकडून देखील आणि यासाठी आता केंद्र सरकारचं नोटिफिकेशन आता आलं आणि आपलं महाराष्ट्र राज्याचं नोटिफिकेशन याच्या आधीच आलेलं आहे आणि 7 डिसेंबर 2023 रोजी आपला शासन निर्णय देखील होता ज्याच्यामध्ये 5वी आणि 8वीच्या परीक्षांबाबत वार्षिक परीक्षांबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। यामध्ये ह्याचं सगळ्याचं विचार करता आणि आताच्या आराखड्यामध्ये दिलेल्या शिफारसीचा विचार करता कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच वर्गात 2दा ठेवता येणार नाही। एकदा ठेवता येईल जर त्याची प्रगती नसेल तर, मात्र 2दा ठेवता येणार नाही। आणि हे सगळं करत असताना ठेवणं हा विद्यार्थ्याला त्यात इयत्तेत न ठेवता त्याच्यासाठीचं कॅचअप प्रोग्राम करणं, त्याच्यासाठीचा मार्गदर्शन सत्राचा अवलंब करणं या सगळ्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। समजा एखादा विद्यार्थी त्याच वर्गात राहत असेल तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करणं, वेगळी किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी बैठक व्यवस्था न करणं, वेगळे बहुस्तर त्याच एकाच वर्गामध्ये मात्र बहुस्तर अध्यापन वर्गाची रचना करणं हे अभिप्रेत आहे। कोणते विद्यार्थी नापास झाले याची नाव सांगायची गरज नाही, संख्या तुम्ही देऊ शकता की कोणते विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत, त्या विषयातल्या क्षमता मिळालेल्या नाहीत असे कोणते विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आहेत, मात्र विद्यार्थ्याची माहिती, नाव हे गोपनीय ठेवण्यात यावं असं म्हटलेलं आहे कायम। फक्त सांख्यिकीय अहवाल हे जनतेला खुले केले जातील, कुठल्या कुठल्या स्तरावर विद्यार्थी किती मागे राहिले याच्यासाठीचे। हे सगळं करत असताना प्रगती पुस्तक पूर्ण बदलणार याची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि याचे आराखडे देखील सीबीएसईने काही प्रसिद्ध केलेत, एनसीईआरटीने काही प्रसिद्ध केलेत आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात एससीईआरटी महाराष्ट्र पुणे यांनी देखील याच्यावर काम केलेलं आहे। आता इथून पुढे विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक हे समग्र प्रगती पत्रक असणार आहे। म्हणजे काय तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं 360 डिग्री मूल्यमापन म्हणजे सहाध्यायाने केलेलं, शिक्षकांनी केलेलं, पालकांनी केलेलं, त्याला स्वतःला काय वाटतं, त्याच्या स्वतःच्या ध्येय आणि त्याच्याबद्दल त्याची प्रगती काय आहे या सगळ्यांचा समावेश असणारं समग्र प्रगती पुस्तक एससीईआरटी तयार करत आहे। इयत्ता 9वी आणि 10वी आणि 11वी आणि 12वी हे जे काही 2 स्तर आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला बोर्ड परीक्षा येत असल्यामुळं याच्यासाठी भरपूर प्रश्न लोकांचे असतात आणि आराखड्याविषयी ज्या वेळेला एनईपी आलं तेव्हापासून याची चर्चा चालू होती। तर इयत्ता 9वी आणि 10वी साठी एकूण 12 विषय असणार आहेत। याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय विषय हे नव्यानं समाविष्ट झालेले आहेत। याच्यातलं इयत्ता 9वीचं मूल्यमापन जे आहे ते शाळा स्तरावर होणार आहे। इयत्ता 10वीचं मूल्यमापन हे राज्य मंडळामार्फतच होणार आहे। भविष्यात सत्र पद्धतीबाबत विचार, ओपन बुक परीक्षा, OMR द्वारे वस्तुनिष्ठ प्रश्न देऊन परीक्षा, याचबरोबर भविष्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने देखील परीक्षा अशा पद्धतीची परीक्षा घेण्याचा विचार आहे। याचा अर्थ येणाऱ्या वर्षामध्ये परीक्षा तशी होईल असं नाही। कुठल्याही ह्या शिफारसी आहेत, आपण शेवटी बोलू त्यावेळेला याच्यावर स्पष्टता येईलच। गणित सारख्या विषयामध्ये लॉग टेबल, कॅल्क्युलेटर याच्यासाठी देखील त्या विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमताला बाधा येणार नाही अशा रीतीनं वापरण्यास परवानगी देण्याबाबत शिफारस करण्यात आलेली आहे, विचार करण्यात येत आहे। याचबरोबर जे विषय व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण निरामयता आहे याचं प्रात्यक्षिक 75% आणि लेखी 25% असं मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे। बऱ्याचदा
गणित आणि विज्ञान या दोन विषयांच्या भीतीमुळं आणि त्या विषयामध्ये अनुत्तीर्ण होण्यामुळं अनेकदा विद्यार्थी शालेय शिक्षणामधून त्यांची गळती होते असं निदर्शनास येतं। अशा वेळेला गणित आणि विज्ञान या विषयाच्या उत्तीर्णतेबाबत या आराखड्यामध्ये ही शिफारस जी करण्यात आली आहे ती एक महत्त्वाची आहे। हे असं म्हणतं की 10वीचे जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयामध्ये, जर त्यांना 20 गुणापेक्षा जास्त गुण असतील, अनुत्तीर्ण झाले त्याचा अर्थ 35 गुणांपेक्षा कमी आहेतच, तर अशांना परत परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याचा एक पर्याय असेल, किंवा दुसरा पर्याय पुढील शिक्षणासाठी गणित विज्ञान किंवा गणित आणि विज्ञान दोन्ही जे विषय गेलेले आहेत ते राहिलेले आहेत, हे आधारित विषय घेता येणार नाही असा शेरा देऊन 10वी उत्तीर्ण करण्यात येईल। म्हणजे 10वीला बराच असा विचार होता की 2 पातळीचा गणित असेल का, सामान्य गणित आणि विषय रेग्युलर आपलं गणित, असं नाहीये। तर गणित आणि विज्ञान या विषयासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे। ही जी काही विषय योजना आहे 9वी आणि 10वीची, या विषय योजनेमध्ये 3 भाषा, याच्यामध्ये आपली 3 भाषा आपण सुरुवातीपासून आहोतच। इथं 9वी आणि 10वी माध्यमिक स्तरासाठी तुम्ही पाहत असाल, इथं सुद्धा परकीय भाषांचा आपण 6वी पासून दिलेले आहेत त्या आहेतच। गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता, आंतरविद्याशाखीय क्षेत्रे, आणि इथे स्काउट व गाईड बरोबरच वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण, एनसीसी, समाजसेवा यातला ऐच्छिक आहेत। आणि ह्या सगळ्या माध्यमांसाठीची विषय रचना आपल्याला इथं दिलेली आहे। जे मूल्यमापन आहे हे मूल्यमापन 9वीचं जे आहे ते अंतर्गत होणार आहे, 10वीचं जे आहे ते राज्य मंडळामार्फत होणार आहे। इत्ता 11वी आणि 12वीची जी काही विषय योजना आहे याच्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा शाखेमध्ये भेद करण्यात आलेला नाहीये। तर आंतरविद्याशाखीय विषय तुम्हाला घेता येतील, ते कसे घेता येईल ते आपण पुढे तक्त्याद्वारे पाहणार आहोत। किमान 8 आणि कमाल 9 विषय आपल्याला विद्यार्थ्याला घेता येतील। प्रगत इंग्रजी म्हणजे जीआरई, टोफेल आणि जे काही इतर परीक्षा आहेत याच्यासाठी लागणारा जो इंग्रजी विषय आहे, सामान्य इंग्रजी बरोबर प्रगत इंग्रजी हा विषय नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे, नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। जे आपले विद्यार्थी आहेत, जे स्पेशल स्टुडंट्स आहेत किंवा अतिप्रगत विद्यार्थी आहेत, ज्याला आपण स्पेशल चिल्ड्रन असंही म्हणतो किंवा अतिहुशार विद्यार्थी असेही म्हणू, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा प्रगत इंग्रजी विषय हा त्यांना घेता येईल। इत्ता 11वी व 12वीची विषय योजना हे करत असताना तो विषय घेणारे आणि उच्च शिक्षणाची पात्रता याचा समन्वय करण्यात यावा असं म्हटलेलं आहे। म्हणजे आता ही जरी विषय योजना प्रस्तावित करण्यात आलेली असली तरी या अनुषंगानं विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी लागणारे विषय आणि तो 11वी 12वीला त्याला उपलब्ध असणारी विषय योजना याच्यामधला समन्वय राज्याने करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे। याचबरोबर इत्ता 11वी मध्ये जर परकीय भाषा नव्याने विद्यार्थी घेत असेल तर त्यासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तकं तयार करण्यात येतील। इथे संकल्पनात्मक आकलनावर जास्त भर देण्यात आलेला आहे। आणि 12वी नंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी एनटीए ही वर्षातून 2 वेळेला सामायिक प्रवेश परीक्षा घेईल। मात्र ती परीक्षेची रचना अशी असेल की ज्याच्यासाठी स्पेशल कोचिंगची गरज लागणार नाही, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेवर आधारित प्रश्नांची आणि असतील अशा प्रकारची शिफारस करण्यात आलेली आहे। 11वी 12वीच्या विषय योजनेमध्ये विषय 1 मराठी हा अनिवार्य आहेच, मात्र 11वीला 3 पातळ्यावरचं मराठीचे पाठ्यक्रम असणार आहेत। याच्यामध्ये इत्ता 10वी पर्यंत मराठी भाषेसह शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 100 गुणांचे व्यावहारिक मराठी विषयाशिवाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 100 गुणांचा स्वतंत्र कार्यात्मक मराठी आणि इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी सामान्य मराठी या 3 स्तरामध्ये 11वी आणि 12वीची विषय योजना आहे। याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर हा तक्त्याचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला विषय 1 मध्ये अनिवार्य मराठी आहे, विषय 2 भाषा वैकल्पिक आहेत, याच्यामध्ये भारतीय भाषा आणि परकीय भाषा याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी निवडायच्या आहेत। याचं मूल्यमापन जे आहे ते बाह्य परीक्षेद्वारे होणार आहे। विषय 3 ते 6 हे किमान 2 गटातून 4 विषय निवडायचे आहेत। हे जर तुम्ही पाहिलं तर कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे गट 2 मध्ये आहेत। विषय गट 3 मध्ये सामाजिक शास्त्र आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहेत आणि विषय गट 4 मध्ये गणित व संगणकीय विचार विज्ञान। आता याच्यामध्ये 4 विषय निवडत असताना तुम्हाला जर पाहिलं तर विद्यार्थ्याला कला शाखेचे सगळे विषय निवडता येणार नाहीत।
विद्यार्थ्याला वाणिज्य शाखेचे सगळे विषय निवडता येणार नाहीयेत, विद्यार्थ्याला विज्ञान शाखेचे सगळे विषय निवडता येतील असं नाहीये. तर त्यामुळे या तिन्ही शाखेतले विषय मिळून विद्यार्थ्याला विषयाची निवड करावी लागणार आहे. आणि विषय 8 व 9 हे अनिवार्य श्रेणी स्वरूपात असतील, ज्याच्यामध्ये पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा आणि शारीरिक शिक्षण व निरामयता ही बाह्य परीक्षेद्वारे होणार आहे. इत्ता 11वी आणि 12वीचं मूल्यमापन करत असताना इत्ता 11वीचं शाळा स्तरावर मूल्यमापन होणार आहे. इत्ता 12वीचं विषय 1 ते 9चं राज्य मंडळामार्फत. मात्र गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याच्या 1 ते 7 विषयापैकी सर्वोत्तम 6 विषयांचे गुण हे बेस्ट 6 करून शेकडा गुण दर्शवण्यात येतील. पाठ्यपुस्तकं शिफारस या राज्य शैक्षणिक आराखडा शालेय शिक्षणामध्ये अशी केलेली आहे की पाठ्यपुस्तकं विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण याची पाठ्यपुस्तकं सीबीएसईची घेण्यात येतील, महाराष्ट्राचा आवश्यक संदर्भ ऍड करून. मराठी, इतिहास, भूगोल या विषयाची पाठ्यपुस्तकं राज्य सरकार तयार करेल आणि या पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातलं पूरक साहित्य व हस्तपुस्तिका एससीईआरटी तयार करेल. एनसीईआरटीचे काही इतर माध्यमातली पुस्तकं आहेत, ही जी काही इतर माध्यमांसाठी उपलब्ध करून द्यायची त्याच्यासाठी भाषांतराची जबाबदारी बालभारतीकडे असेल. आणि सर्व विषयाची पाठ्यपुस्तकं ही एकाच पातळीची असतील, म्हणजे समान पातळीचं भाषा शिक्षण, म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याचं इंग्रजीचं पुस्तक आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याचं इंग्रजीचं पुस्तक हे सारखं असणार आहे. समान पातळीचं भाषा शिक्षण हे शिफारस करण्यात आलेली आहे. वेळेचं नियोजन हे करत असताना शाळांचं वार्षिक वेळापत्रक हे सीबीएसई मंडळाप्रमाणे असावं असं शिफारस करण्यात आलेली आहे. मात्र आराखड्याची अंमलबजावणी करणारे शिक्षक आहेत, शाळेत शिक्षण यंत्रणेतले घटक आहेत, या सगळ्यांची क्षमता बांधणीसाठीची एक योजना देण्यात आलेली आहे. आणि यासाठीची अध्ययन, अध्यापन, पूरक वातावरणाची निर्मिती, शिक्षकांचं सक्षमीकरण कसं करण्यात येईल याच्यात देखील भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि समाज आणि कुटुंबाचा शाळेतील सहभाग हे करत असताना शिक्षकांसाठी जी काही प्रशिक्षणं होतील त्याची रचना करण्यात आलेली आहे. 10 दिवसांची प्रशिक्षणं, विषय शिक्षकांसाठी वेगळी, कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण याच्यासाठीची वेगळी, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्यासाठीचं वेगळं प्रशिक्षण, शिक्षण व्यवस्थेतील अधिकारी यांच्यासाठीचं अकॅडमिक विंगसाठीचं वेगळं प्रशिक्षण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हे सगळं तयार करत असताना शाळेमधलं वातावरण आणि शिक्षकाला सपोर्ट देण्यासाठी आपली भूमिका काय असावं याच्या संदर्भातलं प्रशिक्षण, पालक आणि समाज यांचं हे बदल काय होत आहेत आणि कशासाठी होत आहेत आणि याच्यामध्ये आपली भूमिका काय याच्या संदर्भातली क्षमता बांधणी. आणि हे सगळं करत असताना खाजगी शाळेसहित सगळ्यांसाठीचं हे प्रशिक्षण जे असतील ते बंधनकारक असतील असं म्हटलेलं आहे. आणि शाळेमधले जे काही शालेय इमारतीपासून शाळेचे फेन्सिंग पासून ज्या काही बाह्य पायाभूत सुविधा आहेत, शाळेमधले शालेय ग्रंथालय, शालेय वर्ग खोल्या, मैदान, ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि ह्या सगळ्या करत असताना ह्या अध्ययनपूरक जास्तीत जास्त कशा असतील याच्या अनुषंगानं काय विचार करण्यात यावा याच्यासाठी देखील आराखड्यामध्ये शिफारसी देण्यात आलेल्या आहेत. हे करत असताना शिक्षकांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण याच्यावर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यासाठीच्या 1 दिवसीय आंतरक्रिया सभा, प्रशिक्षण, उजळणी वर्ग याची साठीची सुद्धा रचना याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला बहुभाषिकतेचा आपण पुरस्कार करतो अशा वेळेला वर्गामध्ये येणारे, प्राथमिक शाळांमध्ये अशा बऱ्याचशा वेळा होतात की बहुभाषिक विद्यार्थी वर्गामध्ये शाळेमध्ये येतात आणि त्या भाषा जाणणारे जर शिक्षक नसतील तर त्या विद्यार्थ्याला आपण जर मातृभाषेतून शिक्षण म्हणतो आहोत आणि खालच्या वर्गाला, पायाभूत स्तराला आपण मातृभाषेवर भर असं म्हणत आहोत, अशा वेळेला तिथले स्थानिक बोलीभाषा जाणणारे आणि बहुभाषिकांची शिक्षकांची नेमणूक एसएमसीच्या ठरावाद्वारे करू शकता अशा प्रकारची शिफारस ही या शिक्षकांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरण मध्ये शालेय शिक्षणाच्या आराखड्यामध्ये देण्यात आलेली आहे. हे सगळं करत असताना हा समाज राष्ट्र घडवत असताना या समाजाचा आणि कुटुंबाचा शाळेमध्ये सक्रिय सहभाग घेणं हे पालकांनी आणि शाळेमध्ये येणं याच्यासाठी शिक्षकांनी काय करावं याच्या संदर्भातली उहापोह याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकांना पालकांना आमंत्रित करावं, चर्चा करावी, त्यांचा स्रोत म्हणून वापर करावा आणि याच्यासाठी शाळेमध्ये काय काय उपक्रम चालू आहेत, कशासाठी चालू आहेत त्याच्यासाठीची त्यांची दृष्टिकोन निर्मिती करावी आणि मुलं शाळेत यावीत, टिकावीत आणि शिकावीत याच्यासाठी सगळ्यांचीच उद्बोधन आणि ज्याला आपण असं म्हणूया की सहभाग घ्यावा. म्हणजे शाळा बाह्य मुलांना शोधणं फक्त पालक देखील सांगू शकतील की आपल्या शेजारी पाजारी इकडे मुलं आहेत, माझ्या शेजारी मला दिसले, काय दिसले, म्हणजे अशा ते आणणे, टिकणे, शिकणे आणि टिकवणे या तिन्हीसाठी देखील पालकांचा सहभाग घेण्यात यावा असं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे.
हे सगळं करत, हे सगळ्या झाल्या शिफारसी. मात्र ज्यावेळेला ह्या शिफारसी शासन निर्णय होऊन आपल्यापर्यंत येतील, ज्या वेळेला मूल्यमापनाच्या संदर्भात बोर्डाचं परिपत्रक आपल्यापर्यंत येईल, ज्या वेळेला पाठ्यपुस्तकं आपल्यापर्यंत येण्यासाठी डिक्लेरेशन राज्य शासन करेल, त्यावेळेला ह्या अंमलात येतील. आपण आपली ही जी सगळी चर्चा केली ही राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण याच्यामध्ये स्तरनिहाय कोणकोणत्या शिफारशी दिलेल्या आहेत याच्यावर आपण धावती चर्चा केली. आणि या चर्चा करत असताना ह्या शिफारसी शासन निर्णयाच्या द्वारे ज्या वेळेला आपल्यापर्यंत येतील त्यावेळेला आहे अशाच किंवा ह्याच्यामध्ये थोड्याफार मॉडिफाय प्रमाणामध्ये किंवा अधिक सुधारित प्रमाणामध्ये ह्या आपल्यापर्यंत येऊ शकतात. तर त्यामुळे या अनुषंगाने जे आपले येणारे प्रश्न आहेत ते शासन निर्णय, परिपत्रक आणि याने आपले संभ्रम दूर होतील. आणि हे करत असताना अधिक कन्सल्टेशन राज्य शासन नक्कीच करेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू.